भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे कृषी विज्ञान केंद्र, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहामध्ये शिंगाडा लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले। या प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी विलास पात्रीकर, प्रमुख उपस्थित कृषी विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर उषा डोंगरवार, शास्त्रज्ञ कीटकशास्त्र डॉक्टर प्रशांत उंबरकर मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते। या प्रशिक्षणाला साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्यातील 85 शेतकरी प्रशिक्षणार्थी हजर होते। या प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन रजनीगंधा टेंभुरकर, तर उपस्थितांचे आभार अनिल जव्वंजार यांनी मानले। मदन कमानी, राज्य प्रतिनिधी, भंडारा। त्यांनी आपल्या विदर्भात जे टेस्ट केलेलं बियाणं आहे किंवा टेस्ट केलेलं व्हेरायटी आहे त्याच तुम्ही लागवड करावं अशी माझी इच्छा आहे। त्याच्यामुळे जेणेकरून हे असे प्रॉब्लेम पुढे तुम्हाला फेस होणार आणि या प्रॉब्लेम जर फेस झाले तर मग तुम्ही तुमचं टॅग ठेवा। तर काल परवाच आम्ही एका कृषी केंद्रामध्ये आमचे तालुका कृषी अधिकारी जाऊन आले। तिथं महागुजरातचं एक 999 जमुनाचं सीड वापरलं नाही। का बरं नाही वापरलं? म्हणजे कोणाशी कधी गेलो का आपण? कारण ते तिकडे टेस्ट केलं आहे त्यांनी, ते इकडे टेस्ट केलेलं नाही महाराष्ट्रात। त्याच्यामुळे ते बियाणं वापरलं नाही आणि शेवटी मग ते प्रकरण झालं, शेतकऱ्याला पण त्रास होतो। तर अशा प्रकारे तुम्ही बियाणं आपल्या इकडचं वापरा, त्याला प्रक्रिया करा। प्रक्रिया केल्यानंतर त्याच्यातून ते जे भौतिक बियाणं असते निघून जाते। त्याच्यामुळे भविष्यात येणारे तुमचे पुष्कळसे रोग दूर होतात। आणि बियाणं काढणी घेताना पक्क बिल घ्या। त्या टॅग उलट्या बाजूनं उतरी पुढा टॅग त्याच्यातलं थोडंसं बियाणं तुम्ही घरी राखून ठेवा, जेणेकरून आपल्याला त्याची कंप्लेंट करता येईल। आणि जास्तीत जास्त लोकांनी सेंद्रिय शेतीकडे वळावं अशी माझी इच्छा आहे। त्यांच्या भागामध्ये मी बघितलं होतं, इकडला सासरला जाताना एक मोठा तलाव आहे, तिथं त्यांचा शिंगाडा मी बघितलेला आहे। तर या शिंगाड्यामध्ये त्यांनी जे घेतात त्याच्यातही काही आपल्याला सुधारणा करता येतात का हे आपल्याला थोडंसं बघायचं आहे। तर आता आपला उद्देश हा आहे की धानाला पर्याय काहीतरी आपण करावं। त्याच्यातलं खूप सारं आहे, तुम्ही शिंगाडाच असं म्हणू नका किंवा आमचं शिंगाड्यानंच पोट भरणार आहे का असंही म्हणू नका। एक पर्याय की आपल्याला शिंगाडा धान घेता घेता एखाद दोन बांध्यांमध्ये शिंगाडा पण घेता येऊ शकतो का, त्याच्यात काय प्रोसेस करता येईल त्याच्यासाठी हा एक पॉइंट आहे। नाही शेतीशास्त्र म्हटलं की खूप पीक आहे, खूप साऱ्या गोष्टी तुम्ही करता। आता कोणी आंबा लागवड करत आहे, कोणी चिकू लागवड करत आहे, कोणी शेवगा लागवड करत आहे, कोणी ॲपल बोर लावत आहे, कोणी भाजीपाला लावत आहे। ज्याला जे जमतं ते लावा। परंतु काही लोकांना जर वाटत असेल की नाही बा माझ्याकडे पाणी वगैरे आहे आणि दलदलीची जमीन आहे तर मी शिंगाडा घेऊन पाहतो, तर तुम्ही शिंगाडा घेऊ शकता। म्हणून आजचं प्रशिक्षण वर्ग इथं ठेवलेला आहे। तर आता तुम्ही शिंगाड्याचं पीक पाहिलं असालच, ते आहे का आशा त्या दिवशीचे आणलेले, त्याच्यातले एखाद दुसरा ज्याला लांब मुळं वगैरे आहेत त्या। तर शिंगाड्याचा हा वेल असतो आणि शिंगाड्याचा वेल पाण्यावर तरंगतो, त्याला पाणी फळ सुद्धा म्हटलं जातं। शिंगाडा तर म्हटलंच जातं, परंतु त्याला पाणी फळ सुद्धा म्हटलं जातं। आणि तो जो खोड आहे त्याला तो खोड असा वेलीसारखा असतो आणि जशी वेल वाढते बाकी ठिकाणी त्या ठिकाणाप्रमाणे तो वाढतो। शिंगाडा रोगाला जो आहे लागवड केल्यानंतर लगेच त्याच्यावर रोगाचे प्रमाण वाढते। काय करता मुख्यत्वे शिंगाड्याच्या शेती करता निवडताना गोळ्या पाण्याच्याच शेती केली पाहिजे, हा मुख्य प्रमुख कारण असला। त्याच्यानंतर शिंगाड्याची शेती वेलांची लागवड झाल्यानंतर लगेच त्याच्यावर औषधाची फवारणी करून त्यांना योग्य ते पोषण आहार देऊनच त्यातून आम्ही आपल्या त्या शिंगाड्याचं उत्पादन घेत असतो। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।